नमस्कार, मी प्रसाद बेडेकर. हॅट्स ऑफ मराठीच्या या विशेष पॉडकास्टमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज आपल्यासोबत गप्पा मारण्यासाठी असणार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर. नुकताच त्यांच्या पक्षानं निश्चयनामा प्रसिद्ध केलाय. या शहराबद्दल त्यांची खूप वेगळी मतं आहेत. महाविकास आघाडीच्या माध्यमातून ते हे निवडणूक लढवत आहेत. या निवडणुकीबद्दल त्यांची काय मतं आहेत, त्यांचे काय प्लॅन्स आहेत, या शहराचं त्यांच्या मनातलं भविष्य काय आहे, हे सगळं आपण आज त्यांच्याकडनं जाणून घेणार. अगदी 2-4 दिवसांवर अहिल्यानगर महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक लागती. जवळपास 8 वर्षांनी ही निवडणूक होती. बरोबर. काय वेगळे पण वाटतंय तुम्हाला बरं आधीच्या निवडणुकीत आणि आजच्या निवडणुकीत? आता पहिली ज्यावेळेस निवडणूक झाली असेल महापालिकेची ती 2003 साली झाली. बरोबर. आणि आता जी होतीये मला असं वाटतं 23 वर्षानंतर बरोबर. तो कम्पेअर जर केला, ह्या निवडणुकीमध्ये सगळ्या साधनांचा पुरेपूर वापर हा केला जातोय. बर. स्टार्ट ऑफ द इंटरव्ह्यूज मला काय असं वेगळ्या विरोधकांच्या टीकेने मला घेऊन नाही जायचं, पण सगळीच परिस्थिती बघितली देशभरामध्ये, राज्यामध्ये, आमच्यासाठी हा संघर्षमय, म्हणजे ज्याला अतिसंवेदनशील जसं असतं तसं अतिसंघर्षाचा काळ आहे आमच्यासाठी. बर. काही गोष्टींच्या बाबतीत जर स्पष्ट बोलायचं तर मी प्रभाग रचना ज्यावेळेस झाली होती, बरोबर, आणि त्याच्यानंतर मी एक पत्रकार परिषद घेतली आणि त्या प्रेसमध्ये श्रीगोंद्यातले काही मतदार, 4,500 मतदार, बरोबर, ते आपल्या नगरमध्ये त्यांचं एक्झिस्टन्स मतदार यादीमध्ये त्यांचे नाव फोटो सहित ते आलं. यासाठी माझं 2-3 अशा टीम्स ज्यांनी काम केलं. एक 7-8 मुलांची टीम होती ज्यांचं मी हेल्प घेतली आणि त्याच्यातून आम्ही ते नावं शोधले. पारनेरचे पण काही होते, पण ते थोडेसे होते, 100-150 होते, राहुरीचे होते 200-250, बट हे बल्क जे सापडले ते श्रीगोंद्याचे सापडले. आम्ही मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी जे कलेक्टर साहेब आहेत आपले, त्यांना भेटलो. बर. मुख्य निवडणूक अधिकारी आयुक्त साहेबांना भेटलो. ते म्हणले आमच्या हातात काही नाहीये. जसं मुंबईला उद्धव साहेब ठाकरे आणि राजसाहेब ठाकरे राज्य निवडणुकीच्या सचिवांकडे गेले आणि त्यांना देखील काही त्याच्यामध्ये असं जसं समाधानकारक प्रशासनाकडून काहीतरी केलं पाहिजे असं काही मिळालं नाही. पण एवढंच होतं की हे आपण शोधून काढलं आणि प्रशासनावर कुठंतरी महापालिकेमध्ये पण वाटत होतं, कारण त्यांनी दुबार नावांना यावेळेस डबल स्टार केलं होतं. तर आम्ही तेच सांगितलं, आता याची व्याख्या काय, श्रीगोंद्यातले पण नावं जे इकडं पण आहेत, अर्थात ती दुबार नावं झाली. तुम्ही पालिका निवडणूक म्हणून नका बघू. तुमचे जे वोटर, तुम्ही काय सांगितलं की विधानसभेची यादी ही ग्राह्य धरली जावी महापालिकेने, मग विधानसभेचेच नावे आम्ही तुम्हाला दाखवले. आता नंतर पुढे काय होईल, आम्ही गेलेलो आहे कोर्टात. हा सगळं फाईट करणार चालू आहे तुमची. मुख्य प्रश्न जे आपण म्हणली निवडणूक वेगळी का, तर कुठंतरी या ज्या स्वायत्त संस्था आहेत ज्या आपल्या देशभरामध्ये काम करतात, त्याला निवडणूक आयोग असेल, बाकीचं इतर प्रशासन असेल, तर काही प्रशासनाचं जिथं एक पारदर्शकता हवी, जिथं स्वच्छ कारभाराची अपेक्षा असते, निवडणूक आजच्या काळातल्या सोप्या नाही. बरोबर. आणि त्याच्यातून असं जाणवतं मुख्यतः आपल्या अहिल्यानगर शहरामध्ये प्रचंड दडपणात ते प्रशासन सत्ताधाऱ्यांच्या माध्यमातून त्यांचं कामकाज चालू आहे. त्याचे अनेक उदाहरणं आहेत, म्हणजे मी सांगायला गेलो तर ती वेळ पुरेशी नाहीये. अशा अनेक उदाहरणं. शब्द आता वापरले की निवडणूक सोपी नाही आणि प्रशासन दडपणाखाली आहे. म्हणजे नेमकं काय आहे? सोपी नाही म्हणजे साम दाम दंड भेद या सगळ्या गोष्टींचा वापर केला जातोय का? नाही, आम्ही सांगतोय आता निवडणूक चालू आहे. काल सुद्धा आमच्या जिथं एक कॅन्डिडेट आहेत प्रतीक्षा शिंदे म्हणून, त्यांच्या भावाला कसं धमकवण्यात आलं. म्हणजे अक्षरशः ही भाषा वापरली जाते की काढ रे ते सामान आपल्या गाडीतून. डायरेक्ट. हा, ही भाषा खरं तर आपण पिक्चर मध्ये मुळशी मध्ये ऐकलेली. मी काल सुद्धा एका ठिकाणी सांगितलं की ज्यावेळेस निवडणुकीचा काळ चालू झाला तर सत्ताधाऱ्यांकडून त्यांच्या आजी माजी नगरसेवक असून पटपट उद्घाटन सुरू केली, पटपट नारळ पडले, काही ठिकाणी भाषणं केली जातात या संदर्भात की पुण्याच्या धर्तीवर जॉगिंग ट्रॅक आणू, मुंबईच्या धर्तीवर आपण काय आपल्या ई बस आणू, इलेक्ट्रिक बस आणू वातानुकूलित, नाशिकच्या धर्तीवर
1,00,000 झाडं लावू, तपोवन. मग आता यांच्याकडून ही म्हणण्याची वेळ आलेली आहे की बीडच्या धर्तीवर वाल्मिक कराड विकास केंद्र सुरू करू, अरे बाप, ज्याच्यातून गुंडांना पोचलं जाईल. हा हा हा. ही खूप मोठं स्टेटमेंट आहे आणि याचं कारण हे, या शहरामध्ये प्रचंड एक जे जे कार्यकर्ते आहेत त्या आम्ही उठसूट आरोप करायला, म्हणजे आम्ही बरोबर आहे. नाही, विरोधक आहात म्हणून सातत्यानं आरोप करणं असा त्याचा अर्थ नाही होत. आम्ही पण काय दूध खुळे नाही, पण ह्या शहरामध्ये प्रत्येक प्रभागामध्ये जर बघितलं तर याच्यामध्ये एक गुंडशाही, दडपशाही ही दाखवायचं प्रदर्शन सातत्याने केलं जातं. हे छोट्या मोठ्या प्रमाणात ते दडपण आणणं चालूच आहे आणि म्हणून ती निवडणूक तुम्हाला सोपी वाटत नाही असं तुमचं म्हणणं आहे. नाही, सोपी म्हणजे काय, जी ही कायदा सुव्यवस्था ज्याची एक अपेक्षा असती, बर, ती राखली जात नाही. ती 100% राखली जात नाही. विधानसभेची जी निवडणूक झाली त्यावेळेला तुम्हाला अतिशय कमी वेळात पक्षानं निवडणुकीसाठी उभं केलं, तिकीट दिलं तुम्हाला. फार कमी कालावधी तुम्हाला प्रचारासाठी मिळाला. तयारी तुम्ही कदाचित आधीपासून करत होता, पण असं असून सुद्धा जवळपास 80,000 मतं तुम्हाला त्या विधानसभेच्या निवडणुकीत मिळाली. अनेकांना आश्चर्यही वाटलं की हे कसं काय घडलं. पण त्यामागे कदाचित तुमची यंत्रणा असेल, अनेक लोक त्यासाठी असतील. हा जो एक फार मोठा बूस्ट तुम्हाला त्या विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेला मिळाला, त्याचा किती फायदा या महानगरपालिकेच्या निवडणुकीत तुम्हाला होतोय असं वाटतंय? विधानसभेची निवडणूक आणि आत्ताची महापालिका निवडणूक, तिथला माझा अनुभव, कारण मी लढवली आहे, मला अनुभव बराचसा, म्हणजे संक्षिप्त सांगता येईल, पण मी एक थोडक्यात सांगतो. ज्यावेळेस लोकांना काही या शहरामध्ये एखादी गोष्ट चुकीची आहे, आज अशी परिस्थिती आहे, लोकांना उघड बोलता येत नाही, एक दबलेला आवाज आहे, प्रकट होता येत नाही लोकांना. बरोबर, ते माझ्या वेळेस पण झालेलं होतं. परंतु लोकांनीच एक शब्द, जे उघड प्रचार करता येत नाहीये, तर लोकांनी एका वाक्यामध्ये, एका शब्दामध्ये असं लिहिलं होतं की अहिल्यानगर शहरामध्ये सुप्त लाट आहे. बरोबर, ती सुप्त लाट ह्या प्रचार दरम्यान पण आम्हाला जाणवत आहे. बर, म्हणजे ते आहे आता पण तशीच 100%. त्यामुळे निकाल एक त्यांना वाटत असेल एकतर्फी आहे सगळी निवडणूक, कारण खूप सारा डोलारा आणि सगळी काही ब्रँडिंग वगैरे चालू आहे. मोठे मोठे नेते येतात आहेत शहरामध्ये, अतिशय मोठे मोठे नेते येतात आहेत. म्हणजे मुख्यमंत्री त्यांचं सभा घेऊन गेले. शेड्यूल लावलंय. फक्त अनफॉर्च्युनेटली अजितदादा का नाही आले, कारण अजितदादांचं जाहिरात पण बघितली होती आम्ही, पण नाही येऊ शकले. तर त्यांचं की फायदाच होईल की तुम्हाला? नाही, त्याचा त्यांच्यासाठी तोटा झाला आमच्या फायद्यापेक्षा. बर, तर म्हणून लोक 100% थोडा वेगळा विचार करणार आहेत. बर, लोकांना फक्त राजकारणाच्या माध्यमातून पोळी भाजून निवडणुका ह्या पार पडतील अशी अपेक्षा नाहीये. बर, लोक आज राजकारणी सगळे पुढारी उमेदवार सगळे सोडून द्या, लोकांनी एक विजन आणि त्यांच्यासाठी एक टार्गेट हे केलंय. बर, लोकांना माहिती कुणाला कुठून निवडून आणायचंय, कारण प्रत्येक कॅन्डिडेटमध्ये कुठं ना कुठं एक स्पार्क दिसत असतो. बरोबर. आज 4-4चे पॅनल आहेत, प्रत्येक ठिकाणी पॅनल प्रमुख आहे, तो नगरसेवक असेल किंवा काय. आमच्याकडं सगळे एक सर्वसाधारण जनरल कॅन्डिडेट दिलेले आहेत आणि ते मला बोलले नाही की आम्हाला निवडणूक लढायची, आम्हाला संधी. पण त्यांना ज्या वेळेस आम्ही प्रपोजल दिला तर 100% त्यांना आनंद हा व्यक्त केला त्यांनी, आणि त्यांनी ती निवडणूक ठीक आहे आम्ही लढणार म्हटले, हा कॉन्फिडन्स होता. हा पक्ष पैसे देईल, यंत्रणा देईल, हे यासाठी नव्हता. आम्ही तुमच्या बरोबर आहोत, आम्ही तुमचा तर त्या 80,000 मतांची हेच आहे, आपण ज्याला म्हणू स्पष्टीकरण, ते बेगमी तुम्हाला की हे डॉट्स कनेक्ट जर केले, हे लोक असे प्रत्येक प्रभागामध्ये तुमची ज्यांचा संच आहे, आणि हा संच लोकांचा यांच्यासोबत कुठला आहे की ज्यांना, या लोकांना शहराला बदलायचंय. बर बर बर, या शहरामध्ये विकासच झाला पाहिजे. जर चुकत असलं पुढाऱ्यांचं तर त्यांना जाब विचारायला लोकांकडे अधिकार पाहिजे, नुसता मतदार राजा म्हणून नाही, खरा पुरा अधिकार पाहिजे. तुम्ही आता मागाशी बोलता बोलता म्हणालात की एक सुप्त लाट आहे, कारण महायुतीचा प्रचार खूप मोठ्या प्रमाणात चालू आहे, सगळीकडे तेच दिसतंय.
सीएम साहेब नगरला येऊन गेले, अनेक छोट्या मोठ्या सभा होत आहेत. त्या तुलनेत महाविकास आघाडी कुठंच ऑन ग्राउंड अशी प्रचारात दिसत नाहीये, अशी एक सगळ्या लोकांचं म्हणणं आहे. कितपत खरं आहे ते? का तुमच्या महाविकास आघाडीमध्ये समन्वयच नाहीये म्हणून हे होतंय? ते माझ्यासाठी प्रचार हा म्हणजे फक्त सभेंद्वारे होर्डिंग्स लावून आणि बाकीची काय वाटप असतं त्याच्याने आम्ही त्या प्रचारावर मी व्यक्तिशः मी नाही विश्वास ठेवत. बर. आमच्या एवढं आम्ही ताट मानेने सांगू शकतो की निलेश लंके साहेब आणि मी स्वतः आम्ही जेवढं फिरलोय आणि त्यांच्याकडे जे दोघं तिघं आहेत त्यांनी तेवढं फिरून दाखवावं. आम्ही दारादारात गेलोय, आम्ही लोकांना विचारलंय. आमच्यासाठी हा प्रचार आहे. बर. म्हणजे जो एक पारंपरिक प्रचार आपण म्हणायचो त्या प्रकारचा प्रचार तुम्ही करताय, पण त्याच्यातल्या अर्ध्या प्रश्नाला तुम्ही उत्तर नाही दिलं मला, की तुमच्या महाविकास आघाडीत सगळं व्यवस्थित आलबेल आहे का तुमच्यात फारसा समन्वय नसल्यामुळे त्या प्रचाराचा तो धुराळा म्हणतो आपण असा काही उडालेला नाही? 3 पक्ष एकत्र आलेत, बाकीचे मित्र पक्ष होते, पण प्रामुख्याने या निवडणुकीला 3 पक्ष एकत्रित आलेत. बर. त्याच्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष आहे, काँग्रेस पक्ष आहे आणि आम्ही आहोत. बर. आता ज्या वेळेस सगळ्यांचंच मतं आणि त्या मतांचं समाधान जागा वाटपाच्या माध्यमातून थोडंफार सौम्य रस्सीखेच झालं, पण आम्ही जुळून घेतलं. महाविकास आघाडी बहुमतापर्यंत जाईल, किंगमेकर राहील, की बहुमताच्याही पुढे 1-2 जागा जिंकेल? हा 16 तारखेला एक अनपेक्षित निकाल, बर. म्हणजे आता आकडा सांगू इच्छित नाही तुम्ही? समोरच्यांनी त्याची मानसिक तयारी करून ठेवायची. बर. महापौर बसेल आम्ही महाविकास आम्ही आघाडी? 100% महाविकास आघाडी सत्तेच्या जवळ जाणार आहेत. महाविकास आघाडीचाच महापौर सुद्धा होईल, बर. एवढं मी तुम्हाला सांगतो. तुम्ही कारण माझी महापौर राहिलेला आहात त्याच्यामुळे तुमचंही काही कॅल्क्युलेशन असेल या सगळ्यातलं. अगदी काही दिवसांपूर्वी तुम्ही या महानगरपालिकेच्या निमित्तानं तुमच्या पक्षाचा एक निश्चयनामा जाहीर केला. जाहीरनाम्याच्या ऐवजी तुम्ही त्याला एक वेगळं नाव दिलं, निश्चयनामा. काय सांगू शकाल तुम्ही या निश्चयनाम्यात असं काय वेगळेपण आहे? कारण निवडणुका आल्या की सगळेजण आपले जाहीरनामे जाहीर करतात, हे देतो ते देतो ते देतो, त्याच्यावरनं बरंच गडबड पण चालली आता. तर हा चुनावी जुमला आहे का खरोखर तुम्ही काही वेगळे मुद्दे याच्यात मांडण्याचा प्रयत्न केला? ज्या वेळेस आपण पब्लिक स्टेटमेंट करतो, निवडणुकीच्या काळात करतो, कारण निश्चयनामा हा रेग्युलर जाहीरनाम्यासारखा नाही. अनेक पक्षांचे जाहीरनामे हे येतात, पॅम्पलेट बघतो आपण, खूप मोठे मोठे स्वप्न दाखवले जातात, आत्ताच्या काळात गाजर दाखवले जातात, होत काही नाही. काही नाही. आम्हाला जे पॉसिबल आहे आणि त्याच्यात सगळ्यात मोठा विषय जो आम्ही घेतलेला आहे तो म्हणजे विम्याचा, बर. इन्शुरन्सचा. बर. आता तुम्ही म्हणताल महानगरपालिकेची आर्थिक हा, जी परिस्थिती आहे तुम्ही कसं शक्य करताल? बिलकुल शक्य करता येतं, इच्छाशक्ती पाहिजे. म्हणजे तुम्ही प्रत्येक नागरिकाचा महानगरपालिकेच्या माध्यमातून विमा उतरवणार आहात? 100%. म्हणजे ही याच्यामध्ये आत्ता शासनाची काही योजना चालूच असतात, जे दुर्बल घटक, बर. अतिशय गरीब लोकांना, ह्या सगळ्यांना खऱ्या अर्थाने इन्शुरन्सची खूप गरज पडते. किंवा आपण म्हणू की अगदी सर्वसामान्य घरातले ज्यांची एकदम आर्थिक परिस्थिती बिकट असती, ह्या लोकांना आधार. कारण इन्शुरन्सचे हॉस्पिटलचे आपण वस्तुस्थिती जर बघितली, बरेचसे केसेस असे येतात आमच्याकडं, बरोबर, की ह्या आजाराचा हेच नाहीये, इन्शुरन्स त्यांच्याकडून नियोजनामध्ये नाहीये. हे काय, आम्ही जो काही सेस फंड आहे पालिकेचा, बर, म्हणजे आपण ज्याला म्हणू एक आवक जावक, बर, पण त्या याच्यातून जर नियोजनबद्ध कार्यक्रम केला, जी काही आर्थिक जो हे आहे सगळा स्ट्रक्चर, बर, त्याच्यातून 100% नियोजन होऊ शकतं. हे उगाच आम्ही बोलायचं म्हणून केलं नाही. तुम्ही त्याचं व्यवस्थित planning केलं? याच्यामध्ये निवृत्त जे अधिकारी पालिकेचे ज्यांनी काम केलंय त्यांचं नाव नाही घ्यायचं मला, बर, त्यांच्या माध्यमातून आम्ही खात्री करून हा प्लॅनिंग केलाय. बर, हा विमाचा सगळ्यात मोठा विषय. बर, या शहरामध्ये दुसरा मुद्दा आहे तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा. आता महापालिका ही कशा पद्धतीने करण, तर महानगरपालिका त्याला आम्ही अहिल्या पुत्रची योजना, की ज्याच्या माध्यमातून ज्या पण काही शासनाच्या म्हणजे केंद्राच्या शासनाच्या ज्या पण काही येतात योजना आहे आणि महानगरपालिकेचा एक जसं आपण ट्रेनी प्रोग्राम म्हणून तो ज्यावेळेस तो करणार, त्याला त्याचा प्रशासनाचा अभ्यास पण मिळेल, प्राप्त होईल
आणि प्लस एक ॲडमिनिस्ट्रेशन लेवल, प्रशासकीय कामकाजावर त्याला पुढं जाऊन कसं काम करता येईल बर ते देखील आम्ही उपलब्ध करणार आहोत. बर बर बर. आज कारण टेम्पररी जॉब सुद्धा या शहरामध्ये 15,000 20,000ची जी नोकरीसाठी आपले अनेक असे युवा मित्र आहेत, युवती आहेत जे पुण्याला जातात आणि घरी घर खर्च त्यांना बिचारांना काही देत आहेत, तेच त्यांचा खर्च भागवतात का. तिसरा एक तिसरा एक महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे आमच्या महिला माता भगिनींसाठी पिंक टॉयलेट्सचा. हा हा, आता हे खूप पिंक मोठा प्रश्न आहे नगरमध्ये. हे पिंक टॉयलेट्स आम्ही 100% राबवणार आहोत. बर म्हणजे जनतेला तर विनंती करतो की आमच्या हातात निश्चित प्रकारे सत्ता द्या. कारण आपल्या कापड बाजारामध्ये गेलो आपण, जुन्या बाजारामध्ये गेलो, नवी पेठेत गेलो, आज मला समोरच्यांनी सांगून द्यावं की इथं टॉयलेटची सुविधा आहे. महिलांची इतकी गैरसोय होती 100% होते. आणि अक्षरशः लाजवल असं आपल्याला त्यांना बिचाऱ्यांना त्या संबंधित व्यावसायिक जो असतो मालक त्याला विचारावं लागतं. तर ह्या सगळ्या बाबतीत कुठंही एवढ्या 15 वर्षामध्ये विचार कुणीच केला गेला काम झालेलं नाही. आणि जे आम्ही करतोय आणि ते आम्ही करून दाखवू. प्लस सॅनिटरी नॅपकिन्सच्या बाबतीमध्ये लेडीजच्या त्याच्यासाठी आम्ही काही यंत्र उपलब्ध करून देणार आहोत ठिकठिकाणी, 25 ठिकाणी या शहराच्या, जे एक अल्प दरामध्ये अगदी 10 रुपयाच्या आतमध्ये ही सॅनिटरी नॅपकिन्स महिलांसाठी आम्ही ते सुद्धा उपलब्ध करून आहोत. प्लस ट्रान्सपोर्टचा जर विषय असेल, इथं वाहतुकीचा मुद्दा आहे. आज तुम्ही जर आपण निवेदन घेऊन गेलो तर आपल्याला वाटतं ट्रॅफिकचा विषय पोलिसांकडे, पोलीस बोर्ड दाखवतात महापालिकेकडं, आयुक्तांकडं. इच्छाशक्ती पाहिजे, सगळं काही या शहरामध्ये पॉसिबल होतं. कारण मी माझ्या काळामध्ये दाळ मंडईमध्ये तुम्ही कधीही दुपारच्या वेळेला जाऊन बघा, तुम्हाला तुमची गाडी पुढं घेऊनच जाता येत नाही, कारण तिथं सगळा माल उतरतो आणि भरला जातो. 2-2.5 तास ट्रॅफिकचं नियोजन आहे का? नाहीये. म्हणून मला असं वाटतं ह्या सगळ्या निश्चयनाम्यांनी निश्चित प्रकारे या शहराचं सर्वांगीण विकास होणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे 15 मिनिटची जी शहर संकल्पना आहे, हा विषय कुणीही कधी ऐकला नसेल असं मला शहर संकल्पना. ह्या 15 मिनिट शहर संकल्पनेतून ज्या नागरी सोयी सुविधा आहेत दर्जेदार, त्याच्यामध्ये आरोग्य असेल, शिक्षण असेल, नोकरी असेल, बाकीच्या ज्या एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज आहेत, तर ह्या सगळ्यांच्या साठी 15 मिनिटाच्या अंतरावर ह्या सहजतेने उपलब्ध होतील. बर, तो काहीतरी विजन घेऊन, फक्त विजन नाही, त्याचं अंमलबजावणी इम्प्लिमेंटेशन करून त्याची डिझायनिंग आम्ही इथल्या शहराच्या विद्वान लोकांकडून ती हे घेणार आहोत. तुम्हाला एखादा आम्ही सल्ला घेऊ शकतो तुमचा, तुम्ही शहरामध्ये एक चांगल्या पद्धतीने एक आयडियलिस्टिक काम करता, तर असे तुमच्यासारखे अनेक लोकांकडून आम्ही त्याचे सजेशन्स घेणार आहोत की आपण कशा पद्धतीने या शहराचं डिझाईन केलं पाहिजे, एक मॉड्यूल केलं पाहिजे. नाही तर फक्त म्हणायचं हा मॉडेल रस्ता करणार आहे, हा करणार आहे, ह्या गप्पा खूप ऐकून झाल्या. आणि कुठंतरी जाऊन आहे ना, हे शहराची जी एक नस आहे ना, ती आमचे सगळे मित्र आहेत लाडके राजकारणामधले, ते सांगत असतील लोकांना, पण या शहराचे जे ॲक्च्युली लोकांच्या ज्या भावना आहेत ना, त्या आता त्याच्यावर यांना कधीही काबू करता येणार नाही. कारण लोक खूप इन्व्हॉल्वमेंट झाले आत्ताच्या काळामध्ये पॉलिटिक्समध्ये. बरोबर. एक वेळ अशी होती की क्रिकेट आणि फिल्म इंडस्ट्री याच्यात होती, पण पॉलिटिकली आता लोक ऍक्टिव्ह झालेत, पॉलिटिकली व्यक्त होतात ते. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय की आपल्या शहराची जी एक संस्कृती होती, त्या संस्कृतीला कुठंतरी मोठ्या प्रमाणात छेद बसलाय या वेगळ्या विचारांमुळे. नाही, काळ होता म्हणजे राजकारणाचा काळ, दादा भाऊंचा, अनिल भैया राठोड, अरुण काका जगताप, अभय तात्या आगरकर, ही लोकांनी कशा पद्धतीने एक राजकारण केलं, म्हणजे एक सुसंस्कृतपणा टिकवून ठेवला, त्याची खरंच प्रेरणा घेण्यासारखं राजकारण आहे. आत्ताच्या काळामध्ये असं आहे की खूप सारा द्वेष आहे, म्हणजे फोडा आणि राज्य करा. हा, म्हणजे ऍक्च्युली आम्हाला फील्डवर असं वाटतं की आता काहीतरी होईल. म्हणजे इतकी भीतीदायक परिस्थिती शहरात निर्माण. भीतीदायक आम्हाला नाही, व्यक्तिशः मला भीती नाहीये. हा नाही, पण सर्वसामान्य लोकांना
तुम्ही ऍक्च्युअली याचा स्टडी करा. ह्या पालिकेच्या निवडणुकीच्या याच्यामध्ये किती लोक व्यक्त होतात ते लोक फक्त तुमच्या रील्सला तुमच्या पोस्टला लाईक्स करतील. किती लोक व्यक्त होतात ते. बरोबर. पुण्यामध्ये नाशिकमध्ये तपोवनाचा मुद्दा आला. त्या तपोवनाच्या त्या मुद्द्यासाठी लोक किती समूहाने लोंढ्यांनी असं आपल्याकडे का बरं होत नाही मग? दहशत. एवढा एकच उत्तर आहे त्याला. दहशत राज. बर. आणि ते तुम्हाला संपवायचं तुम्ही म्हणताय. त्यांनीच सभेतून सांगायचं भयमुक्त करायचंय आम्हाला. एक काळी अनिल भैयांनी त्यांच्यासाठीच वापरलेला गेलेला शब्द आहे. ठीक आहे. पण खरंच आता एक वेळ आलेली आहे या शहराचं निवडणूक लोकांनी हातात घेण्याची. एक वेगळं आवाहन तुम्ही या निमित्तानं करताय. मला त्याच्याच संदर्भातला एक प्रश्न विचारायचा आहे. परत मी जरा थोडासा इतिहासात जातो. तुमच्या विधानसभेच्या इलेक्शनच्या मध्ये असा आरोप झाला की एका विशिष्ट समुदायानं तुम्हाला प्रचंड मोठ्या प्रमाणात मतदान केलं आणि त्याचा राग म्हणून आता त्यांच्या विरुद्ध हे सगळं केलं जातंय, बोललं जातंय किंवा एक वचपा काढला जातोय असं तो हे आहे. काय वाटतं तुम्हाला याच्यात तथ्य आहे का काही? आणि म्हणून या शहरामध्ये असं एक वेगळं वातावरण निर्माण केलं जातंय मुद्दा? आता याच्यावर मला असं वाटतं एक स्पेशल पॉडकास्ट लागेल. त्याचं कारण आहे, म्हणजे मला विनोद नाही करायचा. मला प्रचंड, तुम्ही जे प्रश्न केला, प्रचंड मोठ्या प्रमाणात समूह मानण्यापेक्षा मुस्लिम समाजाने मतदान केलं. मला 80,000 मतं आहेत. 10,000 मतं ही मुकुंदनगरमध्ये आणि बाकीच्या सगळ्या शहरांमधून 10,000. मग 80 मधून 20 गेले. 60,000 हिंदूंनी मला मतदान केलं नाही का? फक्त चीड ही आहे जे पैकी मुस्लिम समाजाचे मतं 2019 पर्यंत त्यांना मिळायचे. त्यांच्यासाठी एवढे कामं केले, एवढे त्यांचं ईद ए मिलाद केला, मोहरम केला, बकरी ईद साठी गेले, सगळे उत्सव त्यांच्यासोबत त्यांनी केले. पण त्या लोकांनी मतदान का नाही केलं? त्याचं कारण होतं, इथं राजकारणामध्ये वेगळ्या वेगळ्या विचारसरणीत. काही लोक सेक्युलर विचारसरणीला मानतात, काही डावे विचारांचे आहेत, काही उजव्या विचारांचे आहेत. बरोबर आहे. काही जातीवादीचा विषय. एक महाराष्ट्रामध्ये जातीयवाद आणि त्याच्यातून एक पॉलिटिकल कॅम्पेनिंग झाली. म्हणजे माझ्याजवळ, मी शिवसेनेमध्ये काम करत असताना मी देखील अनेक गोरक्षक असतील, हिंदुत्ववादी संघटनेच्या मी जवळ गेलो. अजून पण माझ्याकडे त्यांचे कॉन्टॅक्ट्स आहेत. अजून पण बरेच जण असे सांगता येतील. पण आज ते हिंदुत्ववादी पोरं कुठे आहेत? हिंदुत्वाचा अजेंडा राबवला जातोय, पण हिंदुत्वासाठी खरे लढणाऱ्या पोरांचं मत घेतलं जात आहे का? म्हणजे तुमचं हिंदुत्व सगळ्यांना सामावून घेणार आहे? 100%. नाही, आम्ही फक्त जेवढं वाचलेले आहेत, छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज जेवढे समजून घेतलेले आहेत. मला काय खूप असं वाचन नाही केलेलं, पण मला जेवढं समजतं त्यांनी सांगितलेलं एक थोडासा बोध जर घ्यायचा असेल, मी ज्या वयामध्ये आहे आणि मला कुठेतरी जाऊन शिवजयंतीला भाषण करायचं आहे, तिथं मी एवढंच सांगू शकतो की कारण प्रत्येकाला आपल्याला लहान मुलं आहेत. ह्या देशाचं, या राज्याचं राजकारणाच्या माध्यमातून तुम्ही प्रत्येक सेक्टरमध्ये, एज्युकेशन सेक्टरमध्ये जातीयवादीचं एक वळण, त्याला एक काहीतरी चिंगारी पेटायची, थोडस ते विषवल्ली ती पसरत चालली असं तुम्हाला? लहान मुलांवर याचा परिणाम 100% होणार. आज नाही, पण हळूहळू पुढे होत जाणार. 100% होणार. आणि ते तुम्हाला ते थांबवण्यासाठी चुकीचं आहे. तुम्ही मग काही प्रयत्न करताय का? म्हणजे मला अजून, कारण काय झालं, हा प्रश्न विचारण्यामागचं अजून एक कारण असं होतं की तुम्ही आता म्हणालात की तुम्हाला कशी मतं वगैरे मिळाली, पण मुकुंदनगरमध्ये तुमच्या पक्षाचा उमेदवारच तुम्ही दिला नाही, तो वॉर्ड तुम्ही काँग्रेसला देऊन टाकलात. असं का बरं केलं? नाही, त्याचं कारण असं होतं, जागा वाटपामध्ये काँग्रेस पक्षाचं, कारण आम्ही सगळ्या पक्षांनी एक सर्वे केला आणि लोकसभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने निलेश लंके साहेबांना तिथं भरभरून प्रेम दिलं. बरोबर. विधानसभेमध्ये मला पण माझ्या झोळीत मतं टाकली. बाकी सगळ्या गोष्टींमध्ये जर बघितलं गेलं तर कुठंतरी आपण एकतर्फा महाविकास आघाडीमध्ये आपलं राबवून नाही नेऊ शकत आपली सगळी योजना. त्याच्यामुळं काही 50-50% वर होतं की इथं आम्हाला काँग्रेस सुद्धा चालेल. त्याच्यामुळं निलेश लंके साहेबांनी आम्ही सगळ्यांनी असं ठरवलं, ठीक आहे, ही जागा काँग्रेसला देऊ. आणि उमेदवार पण त्याच्या बाबतीत कम्फर्टेबल होते, त्याच्यामुळे ती जागा काँग्रेसला गेली. नाहीतर शेवटच्या क्षणापर्यंत 2-2 जागेंवर तो विषय येऊन ठेवलेला होता.
तुम्ही आता म्हणालात की सेक्युलर विचारांवर तुम्ही काम करता, पण असं होतं की अशी एक म्हण आहे की टाळी कधी एका हातानं वाजत नाही. आपल्या शहराचं नाव बदललं. ज्या माणसाने हे शहर स्थापन केलं, अहमद निजाम शहा, त्याच्या नावाच्या सुरुवातीचे अक्षर काढून त्याच्या जागी अहिल्यानगर असं आपल्या शहराचं नाव झालं. पण हे नाव घ्यायला किंवा या नावाचा वापर करायला काही मंडळी अजूनही तयार नाहीत. यांना तुम्ही काय म्हणाल? मग अशा पद्धतीची जर एक रिॲक्शन आली किंवा ऍक्शन आली तर त्याला ही रिॲक्शन आहे असं नाही तुम्हाला वाटत? किती लोकांचे मतं घेतले तुम्ही की म्हणजे तुम्हाला नाही विचारत आहे मी, ज्यांनी हा विषय काढलाय की अहमदनगरचं नाव मान्य नाही, हे असे टाळके आहेत किती? हे पोलीस प्रशासनाला माहिती आहेत. बर. हेच लोक छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणारे आहेत. आणि जे सत्ताधारी मंडळी आहेत त्यांच्याकडे हिस्ट्री शीटचे हे सगळे आरोपी आहेत, यांना का नाही डिटेन केलं जात? नाही, पण मुकुंदनगर किंवा या सगळ्या भागामध्ये जो प्रचार चालू आहे तिथे सुद्धा अहिल्यानगर महानगरपालिका निवडणूक असं म्हणलंच जात नाहीये. तिथे फक्त महानगरपालिका निवडणूक म्हटलं जातंय. मग हा एक सार्वत्रिक विचार तिथे रुजतोय असं नाही तुम्हाला वाटत? हे जरा थोडं धोकादायक आहे शहरासाठी. नाही, तिथल्या पण सर्वसामान्य जनतेला जर तुम्ही म्हटले ना, त्या नावापेक्षा इथं आम्हाला, म्हणजे हिंदीमध्ये ते म्हणतात, हमको अमन और शांती चाहिए, हमको विकास चाहिए. ओके. हम भी चाहते हैं की आम्हाला पण वाटतं की कुठंतरी आमच्या महिलांना चांगले उद्यानं तिथं विकसित व्हावीत. ओके. आमच्या मुलांना पण महापालिकेच्या चांगल्या शिक्षण त्यांना मिळावं, यासाठी शाळा याव्यात. आम्हाला पण वाटतं कुठंतरी फुटपाथ, कुठंतरी चांगले बगीचा, झाडं, चांगली हवा, त्याच्यासाठी ते सहकार्य करायला तयार आहेत. म्हणजे 100% करतील. ओके. फक्त त्यांच्याशी कशा पद्धतीनं डायलॉग केला जातोय याच्यावरती नाही, याच्यामध्ये एक पॉलिटिकल नरेटिव्ह सेट करण्यापेक्षा आम्ही मागणी केली. हे बघा, मुस्लिम समाजाने आम्हाला मतं दिले म्हणून आम्ही पूर्णतः त्यांच्या बाजूने असा विषय नाहीये. बरोबर आहे. हा पॉलिटिकल अजेंडा जो राबवला जातो ना, फक्त अहिल्यानगर, आम्ही अहमदनगर नाव जे कोणी, अरे तुमची सत्ता आहे, तुम्हीच एकीकडे म्हणायचं 50 वर्ष आमची सत्ता राहणार आहे, 50 वर्ष हलणार नाही. मग 50 वर्ष जर तुमच्या शासनाने अहिल्यानगर नाव केलंय, ज्याचा आम्ही आनंद उत्सव साजरा केला, आम्ही देखील लाडू वाटप केला, आम्ही पण लोक घरोघरी गेलो, आम्ही आनंद समाधान व्यक्त केलं, पण आम्हाला हेच विचारायचं आहे की याच्यामध्ये नुसतं अहमदनगर अहिल्यानगरच्या अवतीभवती विधानसभेच्या अगोदर 2-4 महिने, त्याच्यानंतर आता 1-1.5 वर्ष आले, इथंच खेळत बसवायचं का राजकारण? झालंय ना आता ते नाव अहिल्यानगर झालंय. मग अहिल्यानगरचा राजमाता अहिल्यादेवी होळकरांच्या माध्यमातून मला त्या दोघांना विचारायचं आहे, सन्माननीय लोकप्रतिनिधी आजी आणि माजींना, की तुम्ही अहिल्यादेवींच्या नावाने का नाही 12वीच्या ज्यांना फर्स्ट क्लास मिळतो परीक्षेमध्ये त्यांच्या नावाने योजना द्या ना, आणि त्यांच्या नावाने हे करा, अहिल्या देवी ही योजना. इथं कुठं तरी रोजगार तर उपलब्ध करून द्या. हिंदुत्वाचा मुद्दा आहे तर किती हिंदू पोरांना आणि किती हिंदू पोरींना तुम्ही रोजगारासाठी पुण्याला जायची वेळ येऊन नाही देणार, ते करा ना. एक चौकट आखून ठेवलेली आहे, त्या चौकटीमध्ये कुठंतरी एक डिझाईन बनवायची व्हॉट्सअपवर, आणि उद्या मोर्चा आहे, उद्या हे, उद्या ते, आणि तिकडून पण तेच चालू आहे. म्हणजे कुठल्या तरी महत्वाच्या विषयांवरनं लक्ष डायव्हर्ट करण्यासाठी याच्यामध्ये मुलांना अडकवलं जात आहे. नाही, फार दिवस आहे, काही जणांच्या लोकांच्या लक्षात येत नसेल, पण पुढे येऊन जाईल बघा, कारण ही धोक्याची घंटा आहे. बर. म्हणजे या निवडणूक आक्रोश जो आहे, ओके, तो एखाद्या कुठल्याही यंत्राची म्हणा, कुठल्याही गोष्टीची एक कॅपॅसिटी असते, आणि आपण तर एक इमोशनल याच्यावर जगतो. त्या इमोशन्स ज्या वेळेस फाटतील ना, त्यावेळेस दुर्दैव होईल या शहराचं. म्हणजे सांगायला की इतके गुन्हे दाखल होऊ शकतात, कुठंतरी काहीतरी वेगळंच घडल. या महानगरपालिकेतल्या या शहराच्या दृष्टीनं सगळ्यात प्रमुख समस्या कोणत्या वाटतात तुम्हाला या निवडणुकीच्या माध्यमातून? सगळ्यात प्रमुख जी मागणी आहे समस्यांची, ज्याचं 100% सोल्युशन निघालंच पाहिजे, तर प्रत्येक कॉलनीमध्ये, प्रत्येक परिसरामध्ये निदान डांबरी रस्ता पाहिजे. आता जी परिस्थिती आहे ना, फक्त महत्वाचे रस्ते हे आता करण्याचं काम सुरू आहे. त्याला पण 1 वर्ष झालंय. आणि बाकीचे अंतर्गत जे रस्ते आहेत, सगळ्यांना पाहिजे ना सुविधा, ती नाहीये.
दुसरी महत्वाची जी पाणी पुरवठा आहे, फेज 2 खूप वेळा नाव ऐकलं असं. हो, अगदी अगदी नगरकरांना परिचित आहे. 2013 साली त्याचं टार्गेट होतं त्या ठेकेदाराकडं की कम्प्लीट करावी. अरे बापरे. अजूनपर्यंत त्याच्यावर खूप मोठे गोष्टी झाल्या, भ्रष्टाचाराचे आरोप झाले. 116 कोटीची पहिली योजना होती, मग नंतर त्याचा डीपीआर वाढून मग ती 125 कोटीपर्यंत गेली. त्याच्यामध्ये फेज 1 केडगावला होती, फेज 2 पूर्ण शहराला होती. तर 4 इंचीचं आणि 6 इंचीचं पाणी लोकांना मिळावं यासाठी होती. आणि प्लस सगळ्यात गमतीचा मुद्दा याच्यामध्ये हे की कसं वसूल करतात. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नगर महापालिका ही जी एकमेव असेल की जी आता जिथं जिथं ह्या पाईपलाईन झाल्यात तिथून लोकांकडून 5-5.5 हजार रुपये नळ जोडणीचे हे घेतले जात आहेत. बर, 100% भ्रष्टाचार आहे. बरोबर ना. जर केंद्र सरकारची योजना आहे, जर त्याच्यामध्ये 90% बिल अदा केलं गेले, तर मग पैसे कसले. पण लोकांचा नाईलाज होतो. लोकांना वाटतं आपल्या दारासमोर आता पाण्याची लाईन आथरलेली आहे, आपल्याला मिळेल बाबा लवकर. आणि तो संबंधित ठेकेदार कोण आहे, कुठल्या एजन्सीला काम दिलंय. नाही, पण मग जर ती एक टाइमलाईन ठरवून दिलेली होती तर त्याच्यामध्ये त्या करारामध्ये असं पण असतं ना की लेट झाला तर काय पर डे वगैरे त्याचा दंड भरावा लागतो वगैरे काय. तर मग आता जर 12-13 वर्ष झालेत डेडलाईन नंतर, मग काय परिस्थिती आहे आता सध्या त्याची. सत्ता त्यांची आहे ना साहेब, त्याच्यामुळे सगळं माफ आहे. आम्ही सगळ्या तक्रारी केल्यात. याच्यामध्ये खंडपीठामध्ये, हायकोर्टामध्ये सुद्धा याचिका दाखल आहेत, PIL दाखल आहेत, सगळ्या गोष्टी चालू आहेत. बर, पण मी सांगतो ना, इच्छाशक्ती ओके ती नसल्यामुळे सगळी गडबड. ठराविक ठिकाणी सगळं तिथं काम चालू झालंय. आता त्या ज्या टाक्या बनवल्या गेल्या होत्या फेज 2च्या, बर, त्याला आता भेगा पडल्यात. हे खूप असे विषय आहेत साहेब. आता घरपट्टीचा विषय काढला, म्हणजे डायरेक्ट एखादा विषय लादून द्यायचा, माळीवाडा वेस पाडायची, डायरेक्ट विषय लादून टाकायचा. अरे तुम्ही आता 3 वर्षासाठी हे आयुक्त साहेब जे आलेले आहेत, ती ऐतिहासिक खून आहे आमची. कुणी दिली तुम्हाला? मक्तेदारी चालू आहे का? बरोबर आहे. म्हणजे ती काय काढायचं कारणच नाही. आमच्यासारख्या 2-3 संघटना आल्या, मग पक्षाच्या वतीने आम्ही देखील आंदोलन केलं. आणि ज्या वेळेस लोकांचा उद्रेक तो दिसून आला त्यावेळेस अर्ज मागे घेतला किंवा ती निर्णय मागे घेतला तो. हा, त्यावेळेला बरंच आंदोलन पण झालं. त्यावेळेस का नाही बरं आत्ताचे दोन्ही पक्ष त्यांनी विरोध केला या गोष्टीसाठी. याचा अर्थ हाच आहे, एक स्पेसिफिक अजेंडा राबवायचा ज्याच्याने लोकांचं लक्ष विचलित होईल आणि तिकडे लोक जातील. भावनिक हा काय 90चा एरा नाहीये, हे 90चं राजकारण आणि सामाजिक परिस्थिती नाहीये. ओके, या शहराला शांतता हवी, या शहराला दर्जेदार विकास हवा विदाऊट भ्रष्टाचार. ही आज काळाची गरज आहे. अशा अनेक गोष्टी आहेत खरं तर. आणि आणखीन एक महत्वाची गोष्ट आहे, आपल्या शहराची जी बाजारपेठ आहे ती अत्यंत नावाजलेली बाजारपेठ महाराष्ट्रभरात होती. पण सध्याची जर बाजारपेठ पाहिली तर त्याच्याकडे प्रचंड मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष आणि त्याच्याबद्दलची एक अनास्था जाणवते. यावर काय तुमचा विचार आहे किंवा तुम्ही काय याबद्दलची काही योजना बनवली आहे का? याला एकमेव कारण आहे, कधी कधी ना एखादा विषय त्या कापड बाजारामधून राबवायचा, ह्या गोष्टीचा विरोध करायचा, इथं सूट द्यायची, इथं हे करायचं, तिथून आंदोलन पेटून द्यायचं, हे त्या कापड बाजाराच्या व्यावसायिकांना नाही पाहिजे. ऑलरेडी बरेचसे व्यापारी हे सावेडी उपनगरामध्ये गेलेत, कोहिनूर तिकडं गेले. इथल्या कोहिनूरचा जो चाम तो अजूनही शिल्लक आहे, पण तिथे नगर शहरातल्या नागरिकांसाठी नाही. तो ग्रामीण भागातले लोक आज त्या जुन्या कोहिनूरमध्ये जात आहेत. बऱ्याचशा मोठ्या मोठ्या जे क्लॉथ स्टोर असतील, बरोबर, किंवा बाकीचे काही जे नावाजलेले शोरूम असतील ते तिकडं जात चालले. हा, मग तेच मला म्हणायचंय की आपण समजा आपल्या शेजारचं जे शहर आहे पुणे, खरं तर आपलं त्यांचं कंपॅरिझन होऊ शकत नाही, पण तरी सुद्धा पुण्याचा लक्ष्मी रोड आहे, पुण्याची तुळशी बाग आहे, तोही गावातलाच भाग आहे ना. तिथे आजही लाखो हजारो लोक येतातच ना. पण ही जी एक चुकीची काय म्हणता येईल त्याला प्रसिद्धी आपल्या गावातल्या बाजारपेठेची केली की बुवा तिथे गाडी लावायलाच जागा नाही, अमक्यालाच जागा नाही, तमक्यालाच जागा नाही. पण तिथले जे पारंपरिक व्यावसायिक आहेत त्यांनी काय उद्ध्वस्त व्हायचं, ज्यांना कुठे जाता येत नाही त्यांनी. त्याला एकमेव कारण आहे,
की राजकारणी तिथले समजदार आहेत. बर, पण मग त्याचा उपाय काय? त्याचा उपाय एकच आहे, राजकारण हे तापलं पाहिजे फक्त निवडणुकीच्या काळात. बर. इतर वेळेस तुम्ही सगळ्यांना सामावून घ्या. आज आम्ही पण आमचा एक प्रस्ताव त्या दोघांकडे ठेवतो, बर. आजी आमदार आणि माजी खासदारांकडं. बर. आणि किती वैर असू द्या, निलेश लंकेंचं किंवा माझं इकडं, हा. पण आम्ही आज या शहराच्या भल्यासाठी, कल्याणासाठी एकत्र यायला तयार आहोत. ते आहेत का? बर. हा आमचा प्रश्न आहे. ओके. म्हणजे मग ती महापालिकेत सत्ता कुणाची येऊ, चला बसा सोबत, या शहराला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाऊ आपण. तयार आहात आता? हा, आम्ही तयार आहोत. ते तयार आहेत का? फार महत्वाचं स्टेटमेंट करताय तुम्ही, कारण आजच्या काळात अशा प्रकारचं वातावरण राजकारणात फार लवकर पाहायला मिळत नाही. तुम्ही मगाशी त्याच्या सुसंस्कृत राजकारणाचा उल्लेख केला, त्याच्यातलंच एक पुढचं पाऊल आहे असं म्हणायला हरकत नाही. महापालिकेच्या निवडणुकीला आता एक 3-4 दिवस राहिलेत. 3-4 दिवसातली तुमची शेवटची स्ट्रॅटेजी काय? कुठली ओव्हर राखून ठेवली तुम्ही? बॉलर जी डिलिव्हरी टाकणार असतो ती कॅप्टनला सुद्धा माहिती नसते. बर. असेल एखादी स्ट्रॅटेजी, काहीतरी प्लॅन करून ठेवलाय? काय बाउन्सर टाकायचा, यॉर्कर टाकायचा, पण समोरचा बॅट्समन आहे का तसा केपेबल की तो ते खेळू शकेल किंवा त्याला समजेल? त्याला लक्षात आलंय आता. बर. जसं निवडणुकीचं वातावरण असं एकतर्फी जाणवत होतं, पण आमच्या प्रोफेसर चौकाच्या सभेनी हा. आज ते मत घ्या लोकांचं. बर. वातावरण बदललंय. हा, हवा में बदलाव आ चुका है. बदललंय आणि आव्हान आम्ही दिलेलं आहे. दिलेला आहे. म्हणजे सेम कंडिशन विधानसभेच्या निवडणुकीसारखी झाली असं म्हणायला हरकत नाही. परत एकदा मगाचा प्रश्न विचारतो, कोणता आकडा वाटतोय तुम्हाला की दिस विल बी द नंबर्स? 35चा आकडा हा जर गाठला तर सत्ता स्थापन होती बरोबर. महापालिकेमध्ये. तिथपर्यंत आम्ही जाणार आहोत. नक्की? एवढा 100% विश्वास तुमचा आता निर्माण झालाय? समीकरण काय असतील बर. ही आमच्याकडे सोडून द्या. बर 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 बर. कारण सुरुवातीची जी काही धांदल होती त्याच्यात पण ही जी सत्ता स्थापन होणार आहेत, हा. याच्यामधून स्वच्छ राजकारण केलं जाणार आहेत. बर. लोकांची मतं घेऊन ही विकासाची योजना, या शहराची एक संकल्पना बर. लोकांना सोबत घेऊन हम्म. ही राबवली जाणार आहेत. हे आमचं सत्याचं केंद्रबिंदू आहे. तुमचा महापौर समजा या शहरामध्ये बसला, पहिलं काम महापालिकेच्या माध्यमातून कोणतं करणार? विमा योजनेचं. आणि या बरोबरीने या शहर विकासासाठीचा तुमच्या पुढच्या 5 वर्षाचा प्लॅन ऑफ ऍक्शन काय असेल? स्वच्छ कारभार, झिरो करप्शन. जो आराखडा तयार करत आहोत आम्ही, त्याच्यामध्ये जे प्रलंबित कामं आहेत 15-15, 20-20 वर्षाचे, ते पहिले सोडवले जाणार आहेत. दुसरा महत्वाचा मुद्दा, ही फेज 2 योजना 3 महिन्यात आम्ही कंप्लीट करू. बर. आणि पाणीच मिळून देऊ लोकांना 4 इंचीच्या पाईपानी आणि 6 इंचीच्या पाईपानी. बर. हे तुमची टॉप प्रायोरिटी असेल. आणि जे कोणी ठेकेदारांनी भ्रष्टाचार केलेला आहे त्यांना महापालिकेच्या स्ट्रक्चर मधून, ऑडिट मधून ब्लॅकलिस्ट करण्याचं काम आम्ही करू. ओके. कारण तो निर्णय घेतल्यानंतरच आपल्याला जे स्टँडर्ड कामं मिळतील, त्याच्यामध्ये भ्रष्टाचार होणार नाही, निकृष्ट दर्जाची कामं होणार नाही. ते एक महत्वाचा निर्णय असणार आहे. आता एका शब्दात उत्तर द्यायचंय. 2 शब्द नाही, एक वाक्य. एका शब्दात तुमच्यासाठी अहिल्यानगर म्हणजे काय? एकच शब्द, एक वाक्य, एकच शब्द. जो पहिला शब्द मनात येईल ते तुमचं उत्तर असेल. ऐतिहासिक. महानगरपालिकेची निवडणूक काय तुमच्यासाठी? स्वच्छ कारभार. तर हे होते अभिषेक कळमकर. दहशतमुक्त वातावरणात या शहराची निवडणूक व्हावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. आणि त्याचबरोबरीनं जर समजा आमची सत्ता आली तर स्वच्छ आणि पारदर्शक कारभार आमची महाविकास आघाडी करेल असंही वचन त्यांनी या निमित्तानं दिलं.
या शहराची संस्कृती खूप वेगळी आहे, पण त्याला विनाकारण एक वेगळा रंग दिला जातोय असंही मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं. बघूयात महानगरपालिकेच्या या निवडणुकीनंतर या शहरामध्ये नेमका कोणाचा शब्द चालेल. पण आपण पाहत राहा हॅट्स ऑफ मराठी प्रस्तुत आमचं हे स्पेशल पॉडकास्ट. धन्यवाद. Thank you.